कोणताही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही करतो ते काही अचानक ठरत नाही. त्याच्या प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक कृतीमागे एक छुपी ब्लूप्रिंट असते. आज आपण तीच ब्लूप्रिंट उलगडून पाहणार आहोत. सगळ्यात आधी परराष्ट्र धोरण म्हणजे नक्की काय? बघा, जे.एन. दीक्षित यांची खूप छान व्याख्या आहे. ते म्हणतात की परराष्ट्र धोरण म्हणजे एक निवेदन. देश जगासमोर स्वतःला कसा सादर करतो, तो कशासाठी उभा आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जगाच्या आरशात दिसणारं देशाचं प्रतिबिंब. पण गंमत अशी आहे की हे प्रतिबिंब ते कधीच स्थिर नसतं. मग प्रश्न असा येतो की ही ओळख, हे धोरण येतं तरी कुठून? म्हणजे हे फक्त त्यावेळच्या नेत्याच्या मर्जीवर अवलंबून असतं का, की यामागे काहीतरी अधिक खोलवर रुजलेल्या शक्ती असतात? हा प्रश्नच आपल्याला काय पासून का पर्यंत घेऊन जातो. आणि इथेच या धोरणाचे खरे निर्धारक घटक म्हणजे डिटर्मिनंट्स आपल्या समोर येतात. तर हीच आहे ती ब्लूप्रिंट, ज्याचे भाग आपण एक एक करून पाहणार आहोत. सुरुवात करूया चिरस्थायी पायापासून, मग पाहू देशाची अंतर्गत रचना, अर्थव्यवस्थेची ताकद, नेत्याचा प्रभाव आणि शेवटी जागतिक बुद्धिबळाचा पट. चला सुरुवात करूया त्या घटकांपासून जे सहसा बदलत नाहीत, जे अगदी खडकासारखे स्थिर असतात. हे आहेत भूगोल, इतिहास आणि संस्कृती. यांना आपण परराष्ट्र धोरणाचे मूळ आधारस्तंभ म्हणू शकतो. अगदी नेपोलियन बोनापार्टने सुद्धा म्हटलं होतं की कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे त्याच्या भूगोलावरून ठरतं. आणि खरंच आहे. विचार करा, नकाशावरची एखादी रेषा, एखादा डोंगर किंवा समुद्रकिनारा देशाचं नशीब कसं ठरू शकतो हे खरंच थक्क करणारं आहे. हे बघा, समजा एखादा देश चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे, म्हणजे लँडलॉक्ड, तर त्याचे पर्याय आपोआप मर्यादित होतात. त्याला व्यापारासाठी शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. याउलट ज्या देशांना मोठा समुद्रकिनारा लाभलाय त्यांच्यासाठी व्यापाराचे आणि जागतिक शक्ती बनण्याचे दरवाजे अक्षरशः उघडे असतात. आता भारताचं उदाहरण घेऊया. ही संख्या बघा, 15,000 किलोमीटर. ही फक्त एक लांबी नाहीये, तर हे भारताचं भूराजकीय वास्तव आहे. हीच ती सीमा आहे जी आपल्याला चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजाऱ्यांशी जोडते. आणि म्हणूनच अटलजींचं ते वाक्य किती खरं वाटतं की तुम्ही मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही. बरं, जमिनीच्या सीमेसोबतच आपल्याकडे अजून एक सामरिक खजिना आहे. 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा. हा विस्तीर्ण किनारा फक्त व्यापारापुरता मर्यादित नाही, तर हिंद महासागरातील आपलं स्थान यामुळे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच अमेरिकासारख्या देशांसोबतचे सागरी संबंध आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक बनतात. भूगोलानंतर येतो इतिहास. आणि म्हणतात ना, इतिहास कधीच मरत नाही. तो वर्तमानात धोरणांच्या रूपात जिवंत राहतो. मग ती ब्रिटिश राजवटीमुळे मिळालेली वसाहतवाद विरोधी शिकवण असो, स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेला अलिप्ततावाद असो, किंवा अगदी 1971च्या युद्धातील व्यावहारिक बदल, या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा ठसा आजही भारताच्या निर्णयांवर स्पष्ट दिसतो. आता बोलूया संस्कृतीबद्दल. प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणात त्याच्या संस्कृतीचा एक DNA असतो. भारताच्या बाबतीत तर तो खूपच स्पष्ट आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे, ही भावना. किंवा मग अहिंसा, पंचशील, ही सगळी आपली सांस्कृतिक मूल्ये आहेत. आणि हीच मूल्य आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया बनतात. अगदी सॉफ्ट पॉवर म्हणून योगाचा वापर करणं हे सुद्धा याचंच एक उदाहरण आहे. तर आतापर्यंत आपण स्थिर घटकांबद्दल बोललो, पण परराष्ट्र धोरण फक्त सीमेपलीकडे पाहून ठरत नाही. अनेकदा त्याची सूत्र देशाच्या आतल्या राजकारणात, देशांतर्गत घडामोडींमध्ये दडलेली असतात. म्हणजे बाहेरच्या जगाला दिलेला प्रतिसाद हा अनेकदा घरातल्या दबावाचाच एक परिणाम असतो. हे समजून घेण्यासाठी 1999च्या कंदाहार विमान अपहरणाचं उदाहरण घेऊ. आठवतंय? ती एक घटना घडली. त्यानंतर मीडियाने ते प्रकरण उचलून धरलं. लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि या जनमताच्या दबावामुळे सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आला. हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे की देशांतर्गत घटना परराष्ट्र धोरणाला कशी वळण देऊ शकतात. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या घटकाकडे, तो म्हणजे पैसा. खरं तर कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचं खरं इंजिनच ही त्याची अर्थव्यवस्था असते. कारण पैशांशिवाय ना तुम्ही मोठी लष्करी ताकद उभी करू शकता, ना जागतिक स्तरावर आपला प्रभाव निर्माण करू शकता. हे गणित अगदी सोपं आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत, त्याला लष्करावर, मुत्सद्देगिरीवर, अगदी दुसऱ्या देशांना मदत करण्यावरही जास्त खर्च करता येतो. आणि ज्याची अर्थव्यवस्था कमकुवत आहे, त्याचे हात आपोआप बांधले जातात. म्हणजे आर्थिक ताकद जेवढी जास्त, जागतिक राजकारणात तुमचा आवाज तेवढा मोठा. आपल्या भारताच्या बाबतीत हे अगदी स्पष्ट दिसतं. स्वातंत्र्यानंतर आपली अर्थव्यवस्था विकसनशील होती. आपल्याला मदतीची गरज होती. त्यामुळे आपण अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं.
का? कारण त्यामुळे आपल्याला अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही गटांकडून मदत मिळवणं शक्य झालं. म्हणजे तो फक्त एक आदर्श नव्हता, तर ती त्यावेळची आर्थिक गरज होती. पण या सगळ्या मोठ्या घटकांमध्ये एका व्यक्तीमुळे फरक पडतो का? म्हणजे देशाच्या नेत्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या विचारांचा परराष्ट्र धोरणावर काही ठसा उमटवतो का? हो, आणि तो कसा ते आता पाहूया. धोरणं कागदावर बनत असली तरी ती नेत्यांच्या व्यक्तिमत्वातून घडतात. उदाहरणार्थ, पंडित नेहरूंचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय आणि आदर्शवादी होता, ज्यातून पंचशील आणि अलिप्ततावाद जन्माला आला. त्यानंतर इंदिरा गांधी आल्या, ज्या अधिक व्यावहारिक आणि वास्तववादी होत्या. 1971चं बांगलादेश युद्ध हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि आज आपण पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन अधिक सक्रिय आणि महत्वाकांक्षी आहे, ज्यात भारताला एक अग्रगण्य शक्ती म्हणून पाहिलं जातं. म्हणजे नेता बदलला की धोरणाची दिशाही बदलते. आता आपण ब्लूप्रिंटच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे येतोय, जागतिक बुद्धिबळाचा पट. कारण कोणताही देश एकटा खेळत नसतो. त्याचे निर्णय, त्याच्या चाली या बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय परिस्थितीला दिलेला एक प्रतिसाद असतात. हे समजून घेण्यासाठी 1991 साल खूप महत्वाचं आहे. त्याआधी जग द्विध्रुवीय होतं. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला सोव्हिएट युनियन. भारत अलिप्त होता. पण 1991 मध्ये सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि हा बुद्धिबळाचा पट एका रात्रीत बदलून गेला. अचानक जग बहुध्रुवीय झालं. चीनचा उदय होऊ लागला. दहशतवादासारखी नवीन आव्हानं समोर आली. या बदललेल्या जगात टिकून राहण्यासाठी भारताला आपली जुनी धोरणं बदलणं भागच होतं. आणि भारताने ते बदल केले सुद्धा. जसं की अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यावर जोर दिला, इस्रायलसोबत पूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले. एवढंच नाही तर 1998च्या अणुचाचण्या या जागतिक विषमतेला दिलेलं एक उत्तर होतं. आणि आज चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी अमेरिकेशी वाढणारी जवळीक, हे सगळं त्याच बदललेल्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद आहे. तर आपण हे सगळे वेगवेगळे घटक पाहिले, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की हे घटक एकटे काम करत नाहीत. भूगोल, इतिहास, देशांतर्गत राजकारण, अर्थव्यवस्था, नेत्याचं व्यक्तिमत्व आणि जागतिक परिस्थिती हे सगळे धागे एकत्र विणले जातात आणि त्यातूनच देशाच्या परराष्ट्र धोरणाची एक गुंतागुंतीची जिवंत ब्लूप्रिंट तयार होते. पण ही ब्ल्यूप्रिंट कायमस्वरूपी नसते. आज तंत्रज्ञान, हवामान बदल आणि नवीन जागतिक शक्ती जगाला पुन्हा एकदा नवं रूप देत आहेत. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या बदलत्या जगात परराष्ट्र धोरणाचा पुढचा सर्वात मोठा निर्धारक घटक कोणता असेल? यावर नक्की विचार करायला हवा.